पुण्यातल्या 2 उपनगरांमध्ये 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला. आरोपी अटकेत आहे. सुनावणी सुरू होतीये. ती स्पीड कोर्टमध्ये चालवली जाईल असं आश्वासन सरकारनं दिलंय. पण पुण्यात अत्याचाराचं हे प्रकरण इतक्यापुरतं पुण्यातलं न्याय व्यवस्थेचं प्रकरण मर्यादित नाही. पुण्यामध्ये कोयता गँग, पुण्यामध्ये ड्रग्ज प्रकरण, पुण्यामध्ये महिलांवरचे अत्याचार, इतकंच नाही तर भूमाफिया, इतकंच नाही तर सायबर माफिया, सर्वच जण डोकं वर काढतायत. अशा परिस्थितीत या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी कोणाची आहे? पुणे पोलीस कमिशनरची. मग सलग 2 ते 2.5 वर्ष ज्या वेळेला पुण्यातला क्राईम रेट कमी होताना दिसत नाही, पुण्यामध्ये कोयता गँग आवरली जात नाही, महिलांवरचे अत्याचार वाढत जातात, सरकार पोलीस यंत्रणेवर काहीच का कारवाई करत नाही? मग शंका निर्माण होते की कुणाचे हात दगडाखाली आहेत? सरकारमधल्याच कुणाचे हात दगडाखाली आहेत का? का म्हणून पोलीस यंत्रणेवर कारवाई होत नाही? पोलिसांना सरकारमधल्या प्रमुख लोकांची काही प्रकरणं माहिती आहेत का म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही का? मुळात पुण्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे. ती होतानाच दिसत नाही. सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरते. रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्यावर लाठीचार्ज होतो. मुळात जर चिमुरड्यांवर बलात्कार होत असेल आणि योग्य पद्धतीनं कारवाई होत नसेल तर त्यासाठी न्याय मागणार नाही तर काय करायचं? न्याय कोर्टात मिळत नाही. अनेक ज्या स्पीड कोर्टमध्ये सुरू असलेल्या केसेस आहेत, साधारण 11,000 केसेस प्रलंबित आहेत. म्हणायला फक्त काय तर अगदी शीघ्र न्याय करण्यासाठी आम्ही स्पीड कोर्टमध्ये ही प्रकरणं चालवू. त्यातून न्याय मिळत नाही. ज्या वेळेला न्याय हा न्यायालयात मिळत नाही आणि न्यायापर्यंत ज्या पोलीस यंत्रणेनं प्रकरण ढजास लावणं गरजेचं असतं, ती यंत्रणा जर काम करत नसेल तर सरकारला पोलीस यंत्रणेवर कारवाई करायला हवी. मात्र सरकार पोलीस यंत्रणेवर कारवाई का करत नाही हाच मूळ प्रश्न आहे. जर त्या संस्थेचे प्रमुख पुण्याचे पोलीस कमिशनर आहेत तर त्या पोलीस कमिशनर्सला कोणी जाब का विचारत नाही. आणि जोपर्यंत पोलीस कमिशनरवर योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत वाटणार नाही सरकार पावलं उचलते. न्याय प्रक्रिया ही वेळ घेऊ शकते, पण इतकाही नाही की 11,000 प्रकरणं ही स्पीड कोर्टच्या नावावर प्रलंबित असतील. त्यामुळे जर प्रशासन न्याय करत नसेल, न्याय व्यवस्था न्याय करत नसेल तर सर्वसामान्य जनता न्याय करेलच आणि मग ती त्यांच्या पद्धतीनं न्याय करेल. त्यामुळे विचार करणं गरजेचं आहे. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटून नव्या विषयासह. धन्यवाद.